करिअर कट्ट्यासोबत व्हॉलंटिअरिंग करण्याची तुमची इच्छा आहे का? हे शोधा. आता प्रश्न असा पडतो की ठीक आहे, पण मग व्हॉलंटिअर करायचं कुठं? स्वयंसेवी संस्था म्हणजे काय? करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 165 भाग पूर्ण झाले आणि आजचा भाग पूर्ण झाल्यानंतर आपले पुढचे फक्त 199 भाग शिल्लक राहणार आहेत. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये आपण सर्वजण अगदी वेळेवर उपस्थित राहून हे सेशन अटेंड केले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन की हे सातत्य टिकवण्याच्या प्रवासामध्ये आपण स्वतःला सिद्ध केले. आजचा जो आपला विषय आहे तो समाज नेतृत्व आणि राष्ट्र उभारणे. त्याच्यामधला एक भाग आपण घेतो, तो आहे स्वयंसेवी संस्था किंवा NGO मध्ये व्हॉलंटिअर म्हणून काम करण्याचे फायदे. आणि या विषयाचा म्हणजे समावेश आपल्या ह्याच्यामध्ये का केला त्याचं कारण पहिल्यांदा समजून घ्या. कारण की ज्या वयामध्ये तुम्ही आता आहात त्यावेळेला प्रचंड एनर्जी, चांगल्या पद्धतीचा टाइम आणि एक मंतरलेले दिवस म्हणतात त्या पद्धतीचा असा आपला कॉलेजचा कालावधी असतो. मित्रमैत्रिणी असतात, सर्वजण एकमेकांशी सहकार्याने सोबत काहीतरी करण्याची इच्छा असते आणि अशा वेळेला या स्वयंसेवी संस्थांच्या सोबत काम करणं हे करिअरसाठी किती फायद्याचं असतं हे बघण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 18 ते 21 वयोगटातले आपण सर्व विद्यार्थी मित्र हो आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण काहीतरी सामाजिक काम केलं पाहिजे आणि सामाजिक काम केलं पाहिजे हा हेतू स्पष्ट स्वच्छ असतो. पण त्याच्याही बरोबर लक्षात देताचे तुमच्या करिअरसाठी होणारे जे फायदे आहेत हे जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की इथं आपल्याला दिशा मिळू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 15 ऑगस्ट येते, तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी असाल तर काही कॉलेजमध्ये उपक्रम राबवला जातो की जे स्टॉल लावलेले असतात जिलेबीचे, ते जिलेबी कलेक्ट करायची आणि जिथं कुठं आवश्यक असणारी स्लम असेल किंवा काही कुष्ठरोग वसाहत असेल किंवा आणि काय असेल त्या ठिकाणी जाऊन आपण ते डिस्ट्रीब्युट करायचे. मग याच्यामध्ये काय आपण करतो की एक विचार, बाबा ज्याच्याकडे आहे त्यांनी द्यावं आणि ज्याच्याकडे नाही त्याच्यापर्यंत पोहोचवावं, या विचाराने झालेली सुरुवात असते. काही जण वाढदिवसाला, आज मी बरीच मुलं बघतोय की वृद्धाश्रमामध्ये जाणं किंवा काही सामाजिक संस्थांच्या मध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करणं, दवाखान्यामध्ये काही पेशंट्सना वेळ देणं, अशी वेगवेगळी कामं मुलं करत असतात. मग याचा नेमका काय फायदा होतो? आज भारत हा तरुणांचा देश आहे. पुढच्या 20 वर्षामध्ये भारताचं हेच या ठिकाणी असणारा प्लस पॉइंट हा निगेटिव्ह मध्ये बदलू शकतो, कारण भारत हा वृद्धत्वाकडे झुकणारा देश देखील एकीकडे बनणार आहे. आणि मग अशा कालावधीमध्ये भारतातल्या प्रत्येक तरुणांनी आज स्वतःला अवेअर करणं गरजेचं आहे की पुढच्या येणाऱ्या 20-25 वर्षानंतरच्या वेगवेगळ्या करिअर सेक्टर बरोबरच एक महत्वाची जबाबदारी आपल्यावर आहे, ती आहे ज्येष्ठांची काळजी करणं. आता ज्येष्ठ ही आपली लायबिलिटी कधीच नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ते त्यांच्यासाठी करावं लागतं, त्यांच्यासाठीच करायचं, ते काही निरुपयोग आहेत असं अजिबात नाही लक्षात घ्यायचं. त्याचं कारण त्यांच्या वयाचा असलेला अनुभवाचा, त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या ज्ञानाचा तुम्हाला फायदा नक्कीच होऊ शकतो. म्हणजे ह्या काही ज्येष्ठ नागरिकांच्या सहवासात ज्यावेळेला तुम्ही याल, तुम्ही त्यांच्याशी चर्चा कराल, त्यावेळेला अनेक करिअरचे ऑप्शन्स तुम्हाला सापडू शकतात. अनेक प्रसंग जे तुमच्यावर ओढवतात त्यातले प्रसंग त्यांनी अनुभवलेले असू शकतात, त्यातून ते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी मार्गदर्शन करू शकतात. या सगळ्या बाबींचा विचार करता स्वयंसेवी संस्थांच्या सोबत काम करणं ही एक मोठी संधी आपल्यासाठी असू शकते. आता फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणं, रुग्णांसाठी काम करणं म्हणजे स्वयंसेवी संस्थांसाठी काम करणं असं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण विद्यार्थ्यांना, तरुणांना मदत करणारे, करिअरसाठी मदत करणारे, त्यांचे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी, सायकोलॉजिकल हेल्थसाठी मदत करणारे, असे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारे, शेतकऱ्यांना मदत करणारे, शेतकऱ्यांच्या उद्योजकते विकासासाठी मदत करणारे, अशा असंख्य संस्था आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. लक्षात घ्या. अनिकेत नावाचं एक एक्झाम्पल म्हणून स्टुडंट्स आपण घेऊ की जो या ठिकाणी 2-3 वर्ष संस्थेसोबत वृद्धाश्रमामध्ये काम करायचा. त्याच्याबरोबर त्याने वेगवेगळे अँगल एक्सप्लोर केले, वेगवेगळ्या पद्धतीचे डिप्लोमा कोर्सेस कम्प्लीट केले आणि तो एका कंपनीचा CSR हेड म्हणून या ठिकाणी काम करतो कंपनीमध्ये. लक्षात घ्या. आणि त्याला त्या CSR हेड मधून वर्षाला 25 लाख रुपये पर्यंतचं पॅकेज मिळतं. म्हणजे ही संधी देखील आहे, हे लक्षात घ्या. फार मोठा स्कोप आहे. भारतात साधारणतः या ठिकाणी 1.4 अब्ज लोकसंख्येचा देश जरी असला
तरी 6% लोक फक्त व्हॉलंटिअर करतात, म्हणजे स्वयंसेवक म्हणून फक्त 6% लोक पुढे येतात. तुलनेनं अमेरिकेमध्ये हे प्रमाण 30% आहे, न्यूझीलंडमध्ये हे प्रमाण 40% आहे. म्हणजे आपण त्या दृष्टिकोनातून फार मागं आहोत, हे लक्षात घ्या. भारतामध्ये साधारणतः 33 लाख रजिस्टर एनजीओ आहेत आज, लक्षात घ्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या. आणि याच्यामध्ये व्हॉलंटरी करणारी लोकांची संख्या ही 27% जास्त वेगाने नोकरी मिळते, 20% जास्त पगार मिळतो आणि 76% जास्त आनंद मिळतो. कसं हे परत एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. की प्लेन ग्रॅज्युएशन करून तुम्ही बाहेर पडलात आणि तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉबला जाता, त्यावेळेला इंटरव्ह्यूच्या वेळेला तुम्ही अगदीच फ्रेशर असता, काहीच एक्सपिरियन्स नसतो, कनेक्ट नसतो, नेटवर्क नसतं आणि हाऊ टू बिहेव हे देखील आपल्याला बऱ्यापैकी कळत नसतं, लक्षात घ्या. पण हेच जर व्हॉलंटिअरिंग करण्याच्या माध्यमातून काही संस्थांशी तुम्ही कनेक्ट असाल तर तुम्हाला नेटवर्किंग समजलेलं असतं, तुम्हाला कुणाशी कसं वागायचं ते समजलेलं असतं, कुणाशी बोलत असताना काय गोष्टी टाळायच्या आहेत हे समजलेलं असतं. त्यामुळे तो इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला चांगला हे मिळतो. दुसरा, त्या एक्सपिरियन्स काउंट करतो समोरचा. ते आस्थापना म्हणते की या व्यक्तीने जर अशा पद्धतीने काम केलेलं आहे तर त्याचा फायदा निश्चितच आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे पेमेंट जास्त मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला तो एक आनंद प्राप्त होत असतो, कारण तुम्हाला जगण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या थोड्या थोड्या समजायला लागलेल्या असतात, हे लक्षात घ्या. आता प्रश्न असा पडतो की ठीक आहे, पण मग व्हॉलंटिअर करायचं कुठं? म्हणजे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला या ठिकाणी इंटर्नशिप कंपल्सरी आहे. तुम्ही एक्झिट घेणार असाल तर ओजीटी कंपल्सरी आहे. आणि मग हे ओजीटी आणि इंटर्नशिपसाठी काय करायचं? मग त्याच्यात देखील एक एनजीओ चांगला ऑप्शन असू शकतो, ज्या माध्यमातून, म्हणजे तुम्ही बीकॉमचे विद्यार्थी आहात, मग मी एनजीओ मध्ये काय काम करू? तर बीकॉमचा विद्यार्थी एनजीओचं अकाउंट ऑडिटचं काम करू शकतो, एक्सपेन्सेस मॅनेजमेंटचं काम करू शकतो. तो विद्यार्थी व्हॉलंटिअरिंग तिथे एखाद्या इव्हेंटच्या मॅनेजमेंटसाठी काम करू शकतो. वेगवेगळ्या लेवलला तुम्ही, म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून बीकॉम सांगितलं, म्हणजे असं नको व्हायला की एमएसडब्ल्यूचेच विद्यार्थी एनजीओ मध्ये जातात. प्रत्येक विद्यार्थी तरुण जो आहे तो वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून स्वतःच्या करिअरला घडवण्यासाठी हा वेळ तिथं देऊ शकतो, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं आहे की एनजीओ मी वारंवार बोलत असताना इंग्रजीमध्ये नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला नेमकं काय आहे हे समजून घेणं देखील गरजेचं असतं, लक्षात घ्या. स्वयंसेवी संस्था म्हणजे काय? तर शासन ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या योजना पूर्ण करायला कमी पडतं किंवा पोहोचत नाही किंवा शासनाच्या यंत्रणेच्या पलीकडे काही मुद्दे असतात, हे काम करण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन स्वतःहून सुरू केलेली संस्था, हे लक्षात घ्या. म्हणजे स्वयंसेवा, स्वतःहून आपल्या मर्जीनं कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केलेली समाजसेवा म्हणजे व्हॉलंटिअरिंग म्हणतात, लक्षात घ्या. पण युनायटेड नेशन काय म्हणतं? व्हॉलंटिअरिंग इज अन ऍक्टिव्हिटी परफॉर्म ऑफ वन्स ओन फ्री विल विदाउट फायनान्सिंग गेन फॉर द वेलबिंग ऑफ अदर अँड सोसायटी. दुसऱ्याच्या कल्याणासाठी, त्याचं चांगलं करण्यासाठी, त्याचं भलं करण्यासाठी स्वतःहून कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केलेलं काम म्हणजे व्हॉलंटिअरिंग आहे, लक्षात घ्या. त्यातले एक महत्वाचं आहे, पहिलं, ती सक्ती नसते, लक्षात. ती कुठली सक्ती नाही, ते तुम्हाला इच्छा आहे तर तुम्ही करायचं आहे, लक्षात घ्या. तिथं तुम्हाला पैसे मिळवणे हा तुमचा हेतू असू शकत नाही. इतरांच्या भल्यासाठी तुम्ही काम करत असता. म्हणजे तुम्ही जर प्रवास करत असाल तर वेगवेगळ्या ठिकाणी, जर पुणे मुंबई तुम्ही जात असाल आणि जात असताना एक्झिट पॉइंटला एका फूड मॉलवर जर थांबलात तर तिथे एका संस्थेचे विद्यार्थी, म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी पण एका संस्थेचं बॅनर घेऊन थांबलेले असतात की या संस्थेला मदत करण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत, ती माहिती देतात. मग तुम्ही डोनेशन करा तुमच्या पद्धतीनं. त्या मुलांना त्याच्यात काहीच फायदा नसतो. मुलं ते लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं, त्यांचे या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांना त्याची कम्युनिकेशन स्किल वाढता येतील, ते लोकांना ऑब्जेक्ट कसा पोहोचवता येईल, कुठल्या अडचणी येतात हे त्यांना ऑब्झर्व्ह करता येतं म्हणून ते करत असतात. अगदी काही एअरपोर्टवर जरी बघितलं त्याच्यामध्ये, तिथं म्हणजे अगदी गेल्या आठवड्यातला हैदराबाद एअरपोर्टचा मी अनुभव सांगेल तुम्हाला की तिथं परमनंटली काउंटर लावले आहेत काही संस्थांचे आणि ते व्हॉलंटिअर प्रत्येकाला रिक्वेस्ट करत असतात आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीने बोलतात. म्हणजे ते असं अगदी रिक्वेस्ट करतील, 2 मिनिटाचा वेळ मागतील, नाही तुम्ही गेलात तर लगेच जाताना तुम्हाला हॅपी जर्नी, सेफ फ्लाईट म्हणतील. पुन्हा राऊंड फिरून आलात तर पुन्हा विचारतील तुम्हाला, सर आहे वेळ तुमच्याकडे तर 2 मिनिटं फक्त गप्पा मारायच्या का आपण. म्हणजे हे जे काही त्यांचं सिस्टम आहे ही कशातून आली? हे विद्यार्थी उद्याचे चांगले सेल्स पर्सन बनू शकतात, हे विद्यार्थी उद्याचे चांगले मॅनेजमेंट पर्सन बनू शकतात, हे विद्यार्थी उद्याचे चांगले उद्योजक बनू शकतात, कारण तो एक्सपिरियन्स ते घेत आहे. व्हीआयपी लोकांना कसं बोलतोय आपण, किंवा कुणी ज्या वेळेला आपल्याला नकार देतो त्यावेळेलाही तो आनंदानं पुन्हा त्याला रिस्पॉन्स कसं करतो,
रिस्पॉन्स करणं आणि रिॲक्ट होणं याच्यातला फरक समजण्यासाठी म्हणून तुम्ही थोडंसं या पद्धतीच्या काही गोष्टी करणं अपेक्षित आहे, हे लक्षात अशा पद्धतीनं. मग अशा ज्या काही नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत लक्षात घ्या, की ज्या सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत, नफा कमवण्यासाठी नसतात, समाजाच्या भल्यासाठी काम करतात आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असतं. मग त्याच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. म्हणजे एक सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860, ट्रस्ट रजिस्ट्रेशन ऍक्ट 1882 आणि आता सेक्शन 8 कंपनी रजिस्ट्रेशन ऍक्ट 2013. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याकडे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 देखील या ठिकाणी वापरला जातो, फक्त महाराष्ट्रासाठी, लक्षात घ्या. आता हे सगळे जे काय या ठिकाणी कायदेशीर बाबी बघितल्या याच्या अंतर्गत म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय ते कॉलेज यापैकी एक आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. कॉलेज ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे, कॉलेज ही LLP नाही आहे, कॉलेज हे देखील स्वयंसेवी संस्था म्हणून नोंदणी झालेली एक एंटिटी आहे, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. म्हणजे सगळ्यात मोठं काम काय एज्युकेशन सेक्टरमध्ये बघायला मिळतं. मग त्याच्यामध्ये टीच फॉर इंडिया आहे, प्रथम आहे, अक्षयपात्र आहे. सर्च करा म्हणजे ही नावं काय आहेत, किती मोठ्या प्रमाणात काम करतात हे तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर वुमन एम्पॉवरमेंटमध्ये सेवा फाउंडेशन आहे, स्नेहालय आहे, प्रेरणा आहे. मुलांच्यासाठी तुम्ही अगदी शालेय पुस्तकामध्ये क्राय नावाच्या ऑर्गनायझेशन बद्दल तुम्हाला धडा देखील होता एक पाठ्यपुस्तकामध्ये. आता तुम्हाला होता की नाही माहित, पण आमच्या वेळेला होता, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेव्ह चिल्ड्रन्स, बचपन बचाव आंदोलन अशा वेगवेगळ्या संस्था काम करतात. पर्यावरणासाठी वेगवेगळ्या संस्था काम करतायत, लक्षात घ्या. वृद्धांच्या सेवेसाठी काम करतायत, प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणारे आहेत, आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करणारे आहेत. जसं आता कोल्हापूरची व्हाईट आर्मी नावाची एक संस्था आहे, सर्च करा तुम्हाला काम लक्षात येईल त्यांचं किती मोठं काम आहे ते. LGBTQ साठी काम करणाऱ्या काही संस्था आहेत, लक्षात घ्या. हमसफर सारखी ट्रस्ट आहे, नाज फाउंडेशन आहे. आता स्वयंसेवी संस्थांच्या बरोबर काम करायचं म्हणजे कोणतं काम करायचं, म्हणजे आपल्या वेळेतला दररोजचा एक 3 ते 4 तासाचा वेळ आपण या ठिकाणी या संस्थांच्या माध्यमातून आपल्यासाठी किंवा स्किल शिकण्यासाठी या संस्थांना देणं. म्हणजे कशा पद्धतीचं असतं लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर समजा BSc कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी आहात, BCA चे विद्यार्थी आहात आणि एक संस्था म्हणते की आम्ही स्लम मध्ये विद्यार्थ्यांना एकत्र करतो आणि काम करायचं. मग 4 तास आम्ही जातो, आम्ही त्या विद्यार्थ्यांना ऑपरेटिंग शिकवतो, आम्ही त्या विद्यार्थ्यांना ब्राउझिंग शिकवतो, सेफ ब्राउझिंग शिकवतो, फायनान्शियल लिटरसी शिकवतो, व्हॉलंटिअरिंग होऊ शकतं. म्हणजे नाशिक मधला एक प्रकार मला तुम्हाला सांगायला आवडेल की नाशिकमध्ये काही रेड लाईट एरिया आहे आणि रेड लाईट एरियामध्ये ज्या महिला व्यवसाय करतात त्या मुलांच्यासाठी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत काही शाळा चालवल्या जातात. आता एक कन्सेप्ट पहिल्यांदा विचारात घ्या. आणि मग या मुलांना, कारण ह्या वेळेत ही मुलं कशी राहतील, मग ती गुन्हेगारी मार्गाला लागतील, वेगळं काय होऊ नये म्हणून. म्हणजे उद्देश किती लक्षात घेतली, गरज पहिल्यांदा काय आहे, तर रेड लाईट एरिया आहे, शासन करतं काम, जाऊ दे त्याच्या, पण त्या मुलांचं भवितव्य खराब होऊ नये म्हणून ती संस्था त्या 6 ते 10 या वेळेमध्ये शाळा चालवते. मग काही मुलं कॉलेजेसची काय करतात की ते मुलं मुली त्या वेळेमध्ये ह्या मुलांना एकत्र घेऊन बसतात, मग त्यांना शैक्षणिक गोष्टी सांगतात, त्यांना या ठिकाणी काही पाठ्य पुस्तकातल्या गोष्टी सांगतायत, काही जगण्याच्या गोष्टी सांगतात, एंगेजमेंट त्यांना करणं हा भाग असतो. दुसरा भाग काय असू शकतो, मी जसं मगाशी सांगितलं तसं की तुम्हाला तुमचा विषय पक्का करायचा. आता आजूबाजूला तुमच्या मराठी शाळा आहेत, मराठी शाळांमध्ये स्किलच्या बाबतीमध्ये मुलांच्या मध्ये थोडंसं या ठिकाणी अवेअरनेस कमी आहे. किंवा शिक्षकांना जरी करायची इच्छा असली तरी सगळे शिक्षक ऍज अ BLO आज या ठिकाणी मतदार यादीच्या पुनर्रचनेमध्ये, जनसंख्येच्या गणनेमध्ये इथं लागलेले आहेत तिथं. मग अशा वेळेला ऍज अ व्हॉलंटिअर म्हणून तुमच्या जवळच्या शाळेमध्ये तुम्ही त्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून तुमचं अकॅडमिक सांभाळून तुम्ही जर म्हटलात की सर हा 1 तास गणिताचा, भूगोलाचा जो काय असेल तो मी घेईन, विद्यार्थ्यांचा अकॅडमिक मी कम्प्लीट करतो, हे देखील व्हॉलंटिअरिंग आहे मित्रांनो. म्हणजे तुमचा इतिहासाचा विषय तुम्हाला पक्का करायचा आहे आणि तुम्हाला स्वयंसेवा देखील करायची आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तिथे जाऊ शकता. तुम्ही PGला आहात, PGला असताना UGच्या विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट कंप्लीट करायच्या आहेत, त्यांना काही मदत करायची आहे, मेंटरशिप करायची आहे, हे तुम्ही करू शकता. तुम्ही या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये शेल्टर हाऊस काढलेले आहेत महानगरपालिकेला, लक्षात घ्या. त्या कुठल्या ना कुठल्या संस्थेला चालवायला दिले. म्हणजे रस्त्यावर फिरणारे जे भिकारी असतात त्यांना राहण्याची सोय देणं हे प्रायमरी एक काम म्हणून महानगरपालिका काम करते प्रत्येक ठिकाणी, तिथं आपण काम करू शकतो. ड्रायव्हर्स जे जात आहेत, लक्षात घ्या, मोठे हे व्हेकल चालवणारे जे ड्रायव्हर्स आहेत, हेवी व्हेकल सगळे, त्यांच्याकडे ट्रॅफिक सेन्स किंवा त्यांना अनुभव मोठा असतो, पण छोट्या छोट्या गोष्टी त्यांना नियम माहीत नसतात, वाचलेले नसतात, बघितलेले नसतात. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील आपण ह्या गोष्टी करायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. तिथं जाऊन तुम्ही मदत करणं, सांगणं, ह्या गोष्टी करू शकता. एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये
तुम्ही मदत करू शकता. फक्त काय की इंडिव्हिज्युअल तुम्ही एकटं करण्यापेक्षा या लोकांच्या सोबत काम कराल तर काही गोष्टी चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. काही गोष्टी काय करतात लोक व्हॉलंटिअरिंग म्हणजे मदत करतात. ते स्वतः 10,000 कमवतात आणि 1,000 रुपये दरवेळेला संस्थेला मदत करत असतात. हा एक भाग असतो. दुसरं या ठिकाणी लक्षात घ्या की आवाज उठवायचा. म्हणजे आता लहान मुलांच्या शाळांच्या मध्ये सोयी नाही आहे. मग त्याच्या पाठीशी एक संस्था उभी राहते आणि त्या मुलांना घेऊन आंदोलन करते. मग त्यांना सुविधा मिळतात. हा देखील एक भाग आहे, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी व्हर्च्युअल व्हॉलंटिअरिंग म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सायकोलॉजीचे विद्यार्थी आहात. सायकोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी जसं आता करिअर कट्ट्याची हेल्पलाईन आपण सुरू केलेली आहे की विद्यार्थ्यांना करिअरच्या बाबतीमध्ये किंवा त्यांना जे काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी दररोजचा संध्याकाळचा एक वेळ देतोय आपण, त्या वेळेत फोन करायचा, तिथं ऍन्सर केले जातील. कॉल सुरुवातीला कॉल कमी येतील, ज्यावेळेला कॉल वाढतील त्यावेळेला सायकोलॉजीचे विद्यार्थी कनेक्ट होऊ शकतात करिअर कट्ट्याला की सर आम्ही इथं 2-4 तास वेळ देऊ शकतो, या वेळेला मी कॉल अटेंड करायला तयार आहोत. हे बनू शकतं लक्षात त्याच्या बाबतीत. त्यानंतर कॉर्पोरेट व्हॉलंटिअरिंग म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे TCS, गुगल, इन्फोसिस, त्याचे कर्मचारी ठरवतात की एक दिवस हे काम करायचं आहे किंवा पार्ट टाइम हे काम करायचं आहे, वीकडेला हे काम करायचं आहे, विकेंडला हे काम करायचं आहे. त्या पॅटर्ननुसार, कारण त्यांची संख्या मोठी असते. 10,000 20,000 कर्मचारी एका वेळा व्हॉलंटिअरिंग करतील म्हणजे 10,000 लोकांना इन्फोसिस फाउंडेशननं जर का काय केलं की इन्फोसिस फाउंडेशन या संस्थेला 10 लाख रुपये देते आणि तुम्ही प्रत्येकाने 100 रुपये द्या. मग महिन्याला 100 रुपये ठीक आहे, इट्स ओके, देऊ शकतात 10,000 लोक. 10,000 लोक ज्या वेळेला देतील त्यावेळेला ती रक्कम मोठी होईल, प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. अशा पद्धतीचे प्रयत्न चालतात. म्हणजे आपण समजा करिअर संसदेचे 2,000 विद्यार्थी आहेत. 2,000 विद्यार्थ्यांनी ठरवलं की आज एखादी आपत्ती आलेली आहे, प्रत्येकाने 10 रुपये कमी कलेक्ट केले, त्याच्यामध्ये 2-1 लाख रुपये असेच तुम्ही कोणाला तरी मदत करू शकता. 20,000 रुपये उभे राहतात तुमचे त्याच्यामध्ये. म्हणजे ठरवेल तशा या ठिकाणी उपक्रम घडू शकतात. ही एक ताकद असते, लक्षात घ्या. याचा फायदा काय, का करायचं हे म्हणजे समाजसेवा म्हणून हा भाग नंतर लक्षात घ्या. पहिला मी त्याचे फायदे सांगतो, लक्षात घ्या. काय करायचे आहे, कशासाठी करायचे. 10 फायद्यातला पहिला फायदा, व्हॉलंटिअर एक मोफत मिळणारी मास्टर डिग्री आहे जी तुम्हाला लिडरशिप स्किल शिकवते, टीम मॅनेजमेंट शिकवते, कम्युनिकेशन स्किल शिकवते, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवरच्या लोकांशी कसं कम्युनिकेट करायचं हे शिकवते, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इव्हेंट ऑर्गनायझेशन शिकवते, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, काहीतरी प्रॉब्लेम्स असतात ना, त्या प्रॉब्लेमवर काम करत असतात त्या संस्था, हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकवते, रिअल टाइम चॅलेंजेस कसे सोडवायचे हे शिकवतो तुम्हाला, पब्लिक स्पीकिंग, अवेअरनेसचे या ठिकाणी सेशन्स तुम्हाला शिकवतं, टाइम मॅनेजमेंट, नोकरी, काम, स्वयंसेवा हे बॅलन्स कसं करायचं हे शिकवतं. हा पहिला फायदा. दुसरा फायदा करिअरमध्ये काय होतं की 82% रिक्रुटर काय बघतात, व्हॉलंटिअरिंग एक्सपिरियन्स असणाऱ्या उमेदवाराला पसंती देतात. म्हणजे बरेच उमेदवार इंटरव्ह्यूला गेल्यानंतर सांगतात सर मी NSS मध्ये काम केले, आणि तो HRचा जो बसला तोही म्हणतो मी NSS मध्ये काम केले, तो कनेक्टच होऊन जातो तुमचा. हे लक्षात घ्या. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो. तर या गोष्टी गरजेच्या आहेत, लक्षात घ्या. 92% उमेदवार म्हणतात की व्हॉलंटिअरिंगमुळे माझ्यामध्ये लिडरशिप स्किल डेव्हलप झाले, त्यामुळे मला या ठिकाणी नोकरीमध्ये फायदा होतो, व्यवसायामध्ये फायदा होतो, लक्षात घ्या. रिझ्युमेवर जर तुमच्या व्हॉलंटिअरिंग सारखा विषय असेल तर इंटरव्ह्यूचा कॉल तुम्हाला येण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे ॲडिशनल स्किल आहे, लक्षात घ्या. तुमच्या BA, BCom, BSc जी काही तुमची डिग्री आहे त्या डिग्री सोबत तुमच्या रिझ्युमेवर कुठेतरी 6 महिने 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. त्यानंतर एक लक्षात घ्या, लिंक्डइन सारख्या या ठिकाणी प्रोफाईलवर तुम्हाला व्हॉलंटिअर एक्सपिरियन्स असणाऱ्यांच्या प्रोफाईल चेक करा फक्त. आज कुणाच्या जास्त सर्च होतात तर 65% मोर सर्च जो आहे तो तुमच्या प्रोफाईलचा होतो जर तुम्ही व्हॉलंटिअरिंग मध्ये असाल तर. हे लक्षात. यशस्वी उद्योजकांनी सांगितले की ज्यांच्या NGO मधून बेस्ट बिझनेस पार्टनर किंवा मेंटर जे आहे ते NGO मधून भेटतात, कारण त्यांनी तिथं काम केलेलं असतं, त्यांना सवयी असते. फील्डवर काम करणारी व्यक्ती त्यांना पाहिजे असते, लक्षात. मानसिक आरोग्य सुधारतं म्हणजे काय की मायो क्लिनिकच्या अभ्यासानुसार व्हॉलंटिअरिंग करणाऱ्या मुलांच्या मध्ये डिप्रेशन 30% कमी असतं, एन्झायटी कमी होते, सेल्फ इस्टीम वाढतो. त्यानंतर या ठिकाणी हेल्पिंग आहे म्हणजे पॉझिटिव्ह फिलिंग मिळते. 4 ते 7 वर्षांना आयुष्य पण वाढतं. हे लक्षात. म्हणजे हे समाजासाठी करतो हे डोक्यातनं काढून टाका. याचे आपल्याला मिळणारे फायदे काय याचाही थोडा विचार करणं गरजेचं आहे. व्हेन यू हेल्प समवन बोथ ब्रेन्स रिलीज ऑक्सिटोसिन अँड लव्ह हॉर्मोन्स. जे दुसऱ्याला मदत करतो त्यावेळेला आपल्यालाही एक हॅपीनेस वेगळ्या पद्धतीचा मिळत असतो मेंदूमध्ये, त्याचे देखील या ठिकाणी पॉझिटिव्ह द्रव स्त्रवण्यामध्ये मदत होते, लक्षात घ्या. आता आपण आपल्या जगात असतो म्हणजे घर, ऑफिस, मॉल, व्हॉलंटिअरिंग, तुम्ही व्हॉलंटिअरिंग बघायला शिका पाहिजे.
म्हणजे झोपडपट्टीतल्या मुलांचं जग वेगळं असतं, वृद्धांचं जग वेगळं असतं, शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, दिव्यांगांचे प्रश्न वेगळे आहेत. हे तिथं ज्या वेळेला जाल त्यावेळेला दुसरा एक फायदा यात काय होतो लक्षात घ्या. आता तुम्हाला कदाचित सवय असेल, अरे काय माझी परिस्थिती आहे, मला आर्थिक काय सपोर्ट नाही, मला आई वडिलांचा सपोर्ट नाही, माझी परिस्थिती चांगली नाही, मी चांगल्या कॉलेजमध्ये असं कदाचित रडू शकत असाल तुम्ही. पण ज्यावेळेला तुम्ही या तुमच्यापेक्षाही अडचणीत असणाऱ्या लोकांच्या मध्ये जाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल, अरे याच्यापेक्षा माझी परिस्थिती फार चांगली आहे. आणि जे त्यावेळेला तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुमच्या, अरे हे जर या परिस्थितीमध्ये जगताय तर मी का नाही जगू शकत, हा विश्वास मिळवण्यासाठी म्हणून आपण एकदा व्हॉलंटिअरिंगच्या माध्यमातून स्वतःला तपासणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, पहिल्यांदा झोपडपट्टीतल्या 50 झोपडपट्टीतील मुलांच्या उभं राहून इंग्लिश जमेल का अशी भीती वाटणं, आणि जेव्हा तुम्ही यशस्वी कराल त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास आकाशाला भिडतो. लक्षात द्या, सुरुवात होते मुलांना शिकवायला जाणं, बोलणं, सुरुवात करणं, त्यावेळेला लक्षात घ्या. पर्पज ऑफ लाईफ हा एक महत्वाचा भाग असतो, तो कदाचित सापडू शकतो तुम्हाला. म्हणजे तुमचे गोल क्लिअर होण्यासाठी कदाचित तुम्हाला या माध्यमातून संधी मिळू शकते, हे लक्षात द्यायच्या. जीवनाला काहीच अर्थ नाही असं वाटण्यापेक्षा जगण्यात किती मोठं सामर्थ्य आहे हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं, जगण्याच्या चांगल्या पद्धती कळू शकतात. 8 नंबरचा फायदा आहे की नवीन कौशल्य आणि छंद तुम्ही शिकू शकता या माध्यमातून. म्हणजे साईन लँग्वेज, मूकबधिरांसाठी काम करायचं तर तुम्हाला साईन लँग्वेज कदाचित शिकावी लागेल, हे होऊ शकतं. तुम्हाला रिजनल लँग्वेज शिकावी लागतील मुलांसाठी तिथं जाल तर. फोटोकॉपी, व्हिडिओ एडिटिंग, शंतनूचं उदाहरण बघा, शंतनू चांगली एडिटिंग करतो, तो नागपूरमधल्या एका कॅन्सर साठी काम करणाऱ्या संस्थेच्या मध्ये जाऊन त्यांनी व्हॉलंटिअरिंग केलेलं आहे तिथं जात असताना. ठीक आहे, लास्ट जर्नी नावाचं मला वाटतं ते ट्रस्ट आहे, काम करत असं त्याच्यावरती. त्यानंतर या ठिकाणी प्रोजेक्ट रायटिंग तुम्ही शिकू शकता, त्यानंतर या ठिकाणी फंड रेझिंग शिकू शकता. या गोष्टी तुम्हाला मिळतील. तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्याविषयीचा रिस्पेक्ट वाढतो, तुम्ही व्यवस्थित कन्व्हिन्स करू शकला तर. लक्षात, पॅरलली कुटुंबाविषयीचा तुमच्या मनातला रिस्पेक्ट पण वाढतो ज्यावेळेला दुसऱ्याला तुमच्यापेक्षा जास्त अडचणीत बघता आणि मग तुम्हाला मिळालेल्या सुविधाचा तुम्हाला म्हणजे किंमत कळायला लागते. हे होणं गरजेचं आहे, हे लक्षात त्याच्यावरती. शैक्षणिक फायद्याच्या मध्ये जबरदस्त, म्हणजे हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, MIT सारख्या या ठिकाणी युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या व्हॉलंटिअरिंग एक्सपिरियन्सला खूप महत्व देतात. स्कॉलरशिप मिळते अनेक ठिकाणी, लक्षात घ्या, त्यासाठी व्हॉलंटिअरिंग आवश्यक असतं. IAS, UPSC इंटरव्ह्यू मध्ये, पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये व्हॉलंटिअरिंग एक्सपिरियन्स विषयी तुम्हाला विचारलंच जातं, हे लक्षात घ्या. MBA ऍडमिशनच्या वेळेला IIM इंटरव्ह्यू मध्ये देखील सोशल सर्व्हिसचा उपयोग केला जातो, विचारलं जातं, लक्षात घ्या. हे सगळं ज्या वेळेला तुम्ही विचारात घेता त्यावेळेला हे समजून घ्या की NSSच्या विद्यार्थ्यांना बोलणारे काही चालले बघा खराटे घेऊन स्वच्छता करायला, काही या ठिकाणी एकदमच असे आरोगंटली बोलतात, हे आले सफाई कर्मचारी, बरोबर. हे बोलणाऱ्याच्या पर्सनॅलिटीमध्ये आणि काम करण्याच्या पर्सनॅलिटीमध्ये प्रचंड मोठा फरक असतो. काम करणाऱ्याला लवचिकता माहीत असते, काम करणाऱ्याला ऍडजस्ट करून काम कसं करायचं हे माहीत असतं, काम करणाऱ्याचा उद्देश क्लिअर असतो आणि त्याला जगण्याची चांगली कारणं सापडतात, हे लक्षात ठेवायला. त्यामुळे व्हॉलंटिअरिंग कुणासाठी, समाजासाठी, समाजाचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, हा सेकंडरी ऑप्शन. पहिला ऑप्शन तुम्हाला त्याचे मिळणारे बेनिफिट जे आहेत ते प्रचंड आहे. कंप्लायन्सेस मोडवर करायचं नाही. 10 दिवस NGO मध्ये जायचं आहे, सकाळी हजेरी लावायची, बाहेर पडायचं, संध्याकाळी 5ला हजेरी लावायची, बाहेर पडायचं. जायचंय म्हणून ते NGO ला सांगायचंय, बघा की मला ते कॉलेजने पत्र आणायला सांगितले म्हणून मी येणार आहे, पण मला काही वेळ मिळणार नाही, मला इकडे जायचं असतं, तिकडे जायचं असतं, पत्र मिळेल का? मग तेही कोणाच्या तर रेफरन्स तुम्ही गेला असता, ते लगेच पत्र तयार करून त्याचं जेव्हा बघे तू इकडे येऊच नको. हा जो एक्सपिरियन्स आहे ना, हा तुम्हाला काहीच उपयोगाचा येणार नाही. म्हणजे फक्त कागद गोळा करायला लागला तर त्याच्यातनं फरक पडणार नाही. पेपरपेक्षा तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट कसं होत आहे फार महत्वाचं. आणि प्रेझेंट व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे, पहिल्यांदा स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे. स्वतःला समजून घ्यायचं असेल तर यासारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला व्हॉलंटिअरिंग करता येणं शक्य आहे. आजचा टास्क काय हे लक्षात घ्या. करिअर कट्ट्याचे सगळे फीचर्स, सगळे उपक्रम तुम्हाला माहित आहेत, बरोबर आहे. करिअर कट्ट्यासोबत व्हॉलंटिअरिंग करण्याची तुमची इच्छा आहे का हे शोधा, आणि असेल तर कुठल्या क्षेत्रात करू शकता त्याच्यावर शोधाचं संशोधन करा. आणि जर तुमची इच्छा असेल तर त्या पद्धतीचा एक मेसेज किरण मॅडमना टाकून द्या की मला 4 तास, 2 तास, 1 तास द्यायचा आहे, हे काम मी करू शकतो, मला संधी मिळाली, ती देऊ शकतो. दुसरं, तुम्ही स्पेसिफिक सेक्टर निवडा की या सेक्टरमध्ये मला काम करायचं आहे, दिव्यांगांसाठी काम करायचं आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करायचं आहे, मेडिकलमध्ये करायचं आहे, हेल्थमध्ये करायचं आहे, फायनान्समध्ये करायचं आहे, लक्षात, एन्व्हायरमेंटमध्ये करायचं आहे. त्या पद्धतीने आपण देऊया तुम्हाला संधी. एक संधी प्रत्येकाला याच्या माध्यमातून मिळू
शकते. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या की तुम्ही करिअर संसदेचे विद्यार्थी म्हणून जे काय 172 दिवस काम करणार आहात ते देखील एका पद्धतीचं व्हॉलंटिअरिंगच आहे. कारण तुम्ही इतरांच्या करिअर घडवण्यासाठी काम करता. त्यामुळे फक्त टिकमार्क करतील ना, अटेंडन्स लिस्ट, अटेंडन्स पहिला त्याच्यावर लक्ष दिलेलं असतं, किंवा आज रविवारच्या लेक्चरला येतील पण सकाळी लवकर दिसत नाही त्याच्यामध्ये, ते याच्यातला फायदा नाही घेऊ शकणार. ते सर्टिफिकेट घेऊन फोटो काढतील आणि स्टेटस लावू शकतील. पण जो रिअल टाइम एक्सपिरियन्स तुम्हाला मिळायला पाहिजे, त्याच्यातून तुमच्या परिस्थितीमध्ये, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जे बदल व्हायला पाहिजे ते करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. आजच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज 11 वाजता आपण भेटणार आहोत करिअर कट्ट्याच्या इंडक्शनसाठी. आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.